आपल्या कपाटात नेमक्या कुठल्या गोष्टींमुळे जास्त पसारा होतो? साड्या, दुपट्टे, पंजाबी ड्रेस, वन पीस किंवा मग आपले इनर वेअर्स असतात, छोटे छोटे कपडे असतात, रुमाल, नॅपकिन, स्कार्फ्स, असं असंख्य गोष्टी आपल्या कपाटामध्ये आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण ते अनऑर्गनाइज जे होतं ते कुठल्या गोष्टींमुळे होतं हे मला कमेंटमध्ये लगेचच्या लगेच तुम्ही आता सांगा. हा व्हिडिओ जो आहे हा मी माझ्या एक्सपिरियन्सवरून करते, कारण अनऑर्गनाइज्ड कपाट बघून बघून मला कंटाळा आला होता आणि मी ठरवलं होतं की हे कायमच्या कायम मी जसं ठेवेन तसं ते कसं राहू शकेल, यासाठी काय करायचं. तर त्यासाठी मी काही शिस्तीचे मंत्र शोधून काढलेले आहेत, त्या गोष्टी मी करून बघितलेल्या आहेत आणि सक्सेसफुली मी आता ते तुमच्यासमोर मांडते आहे. काय आहेत त्या, हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा आपल्या घरामध्ये निरनिराळ्या गोष्टी ठेवण्यासाठी जे कपाट असतं त्या एकाच कपाटात आपण सगळ्या गोष्टी कोंबून ठेवतो आणि मग ते ऑर्गनाइज झालं नाही की आपली चिडचिड होते, आपली सकाळची जी सुरुवात आहे ती छान होत नाही. आणि म्हणूनच मला असं वाटलं हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे की आपण आपल्या कपाटामध्ये सगळं छान ऑर्गनाइज्ड कसं ठेवायचं, कपाट नीट नेटकं लावून कसं ठेवायचं, त्यासाठी काही मंत्र आहेत, खूप प्रॅक्टिकल मंत्र आहेत. ते काय आहेत जाणून घ्या. नंबर 1, कपाटात कमी पण उपयोगी हा नियम आपण लक्षात ठेवायचा. कपाटात आपल्याला ज्या गोष्टी हव्यात तितक्याच ठेवायच्या. काही जण कपाटात इतकं भरून ठेवतात म्हणजे ते कपाट आहे ना ते दिसतच नाही, म्हणजे कुठे काहीतरी अडकवलेलं आहे बाबा. ॲक्सेसरीज पण तिथे आहे, आपल्या महागाच्या पर्स आहेत, बेल्ट आहेत, दागिने आहेत, घड्याळं आहेत, हे सगळं आपल्याला ना छान ठिकाणी जपून ठेवायचं असतं म्हणून आपण कपाटात ठेवतो. मग ते कपाटात बाजूला किंवा दोरीवर कुठेतरी अडकलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे ना अनऑर्गनाइज दिसतं सगळं. पण बाहेर कुठे ठेवायचं, म्हणून मग आपण काय करतो, ते कपाटात असेल तर दिसणार नाही बाबा बाहेर पसारा. मग ते बाहेरचं घर असं छान ऑर्गनाइज दिसतं पण कपाट ते अनऑर्गनाइज्ड होतं. आणि म्हणून कपाटामध्ये काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचंय हे मात्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ज्याचा उपयोग नाही त्या गोष्टी आधी आपण घरातून डिक्लटर करायला शिकायचं, म्हणजे त्या गोष्टी काढून टाकायच्या. आपल्या कपाटामध्ये कुठल्या गोष्टी असायला हव्यात हे आपल्याला पक्क माहीत असलं पाहिजे. ज्या गोष्टींचा आपण कधीही वापर करणार नाही अशा गोष्टी ताबडतोब आपण कपाटामधून काढून टाकायच्या आहेत. नंबर 2, ते म्हणजे आपल्याला कपड्यांचं छानपैकी विभाजन करायचं आहे. आता साडी, ड्रेस, घरातले कपडे किंवा बाहेरचे कपडे, नाईट ड्रेस, अंतर्वस्त्र असतात आपली, दुपट्टे, ब्लाऊज, सणावाराचे वेगळे कपडे असतात. ह्या सगळ्याचं ना छानपैकी विभाजन झालं पाहिजे. आणि कपडे आवरताना लक्षात घ्यायचं की हे सगळं ना वेगवेगळ्या डिवायडरमध्ये आधी आपण कपाटामध्ये लावण्याआधी आपण ते छानपैकी भरून ठेवायचं. त्याच्या छान घड्या घालायच्या आणि याचे विभाग नसतील तर आपण कपाट आवरलंय असं वाटत नाही, तो पसारा तसाच दिसतो. त्यामुळे आपण आपल्या कपाटामध्ये या महत्त्वाच्या गोष्टी ऑर्गनाइज ठेवण्यासाठी ह्या विकत घेतल्याच पाहिजे. कुठल्या कुठल्या? एकतर वेगवेगळे डिवायडर्स मिळतात, त्यानंतर छोटे छोटे बॉक्स मिळतात, फॅब्रिकच्या बॅग्स मिळतात किंवा मग लेबल्स मिळतात. बऱ्याच जण आपल्याला सगळं कव्हर करायची सवय असते. काही बॉक्सेस असे असतात किंवा काही बॅग्स अशा असतात की ज्या ट्रान्सपरंट नसतात, त्यावर चक्क लेबलिंग करण्यासाठी लेबल्स असायला हवेत. काही ट्रान्सपरंट बॅग पाहिजे किंवा मग काही डिवायडर्स पाहिजे. जे डिवायडर्स आहेत ना की जे आपल्याला पुढून असे दिसले पाहिजे की या पूर्ण कप्प्यामध्ये कुठे कुठल्या प्रकारचे कपडे आपण ठेवलेले आहे आणि प्रत्येकाचा एक वेगळा सेक्शन असला पाहिजे. जेव्हा आपण सगळे कपडे आवरण्यासाठी बाहेर काढतो त्यावेळेला ते छानपैकी त्या डिवायडरमध्ये घडी घालून ठेवायचे, त्याचं बाहेरच विभाजन करायचं आणि नंतर ते फक्त आतमध्ये प्लेस करायचं. मला असं वाटतं यांनी खूप सोपं काम होतं. आणि जेव्हा आपण बाहेर सगळे कपडे काढतो की नाही त्याच वेळेला आपल्याला लक्षात येतं की कितीतरी गोष्टी, अरे हे मी वापरलेलंच नाहीये, अरे मी हे घेऊन ठेवलं होतं पण याचा काही उपयोगच होत नाही, आता ते मला बसतच नाहीये, किंवा मी बारीक होईन कधीतरी आणि मग तेव्हा मी घालेन असे वगैरे आपण विचार करून ठेवतो. तर ते जे कपडे असतात ते पुढे ठेवायची गरज नाहीये, ते कपडे आपण मागे ठेवू शकतो. तर नंबर 2 मुद्दा काय आहे ते म्हणजे कपड्याचं विभाजन हे प्रॉपर पद्धतीने झाले पाहिजे. आणि मी सांगितलेल्या या ज्या गोष्टी आहेत ना
ह्या तुम्ही नक्की ऑर्डर करा, ज्यामुळे तुमचं कपाट ऑर्गनाइज राहणार आहे. नंबर 3 मुद्दा म्हणजे रोजचे जे कपडे आपण घालणार आहोत ते पुढे ठेवायचे आणि क्वचित वापरायचे कपडे मागे ठेवायचे. मी म्हणाले तसं मगाशी, की बऱ्याचदा असे कपडे खूप असतात आपल्याकडे, की जे आपण वापरत नाही. कधीतरी बारीक झाल्यानंतर वापरणार असतो किंवा मग आता हे मी वापरेन की नाही माहिती नाहीये. असे जे कपडे असतात ना, ते आपण मागे ठेवून द्यायचे आणि आपण रोज जे कपडे वापरतो ते मात्र आपल्याला समोर दिसतील अशा ठिकाणी ठेवायचे. आता सणावाराचे कपडे असतात किंवा मग आपले खूप महागडे कपडे असतात, जे आपण खूप हौशेने घेऊन ठेवलेले असतात. लग्न समारंभाचे कपडे असतात किंवा मग आणखीन वेगवेगळ्या महागाच्या साड्या असतात, की ज्या खूप डेलिकेट असतात. त्या आपण वरच्या कप्प्यात किंवा मागच्या कप्प्यात ठेवू शकतो आणि बाकीचे जे कपडे आहेत, ते पुढे ठेवले तर त्यामुळे काय होतं, की रोज कपडे काढताना आणि ठेवताना अजिबात विस्कटत नाहीत. त्यामुळे सगळ्या कपड्यांची व्यवस्थित नियोजनबद्ध अशी मांडणी होते आणि आपल्या लक्षातही असतं, की मला जो आवडतो तो कपडा कुठेतरी मागे ठेवलेला आहे आणि तो क्वचित लागणार आहे. त्यावेळेला मला तो काढायचा आहे. नंबर 4 मुद्दा ते म्हणजे घडी करण्याची एकच पद्धत ठेवायची. सगळ्यांची घडी जर आपण वेगवेगळी केली ना, तर कपाट हे अस्ताव्यस्त दिसतं. आता काय होतं, घरातले कपडे म्हणजे टॉप्स, टी-शर्ट्स, लेगिन्स यांची एकसारखी आपण घडी खरं तर ठेवायला हवी. बऱ्याचदा आपण दुकानामध्ये जसे घड्या घालून ठेवलेले असतात ना कपडे, तसे आपण कॉपी करायला जातो. त्या पद्धतीनं आपण नीटनेटके ठेवूया असं आपण म्हणतो. पण ती घडी घालण्याची पद्धत खूप अवघड असते आणि त्या अवघड पद्धतीमुळे आपल्याला प्रत्येक वेळेला तसं घडी घालून ठेवता येत नाही आणि म्हणूनच कपडे एकत्र करून एका जागी बसवायचे. सगळ्या कपड्यांच्या एकसारख्या घड्या घालून ठेवायच्या आणि आपण नेहमी जशा घड्या घालू शकतो त्याच पद्धतीनं त्या घड्या खूप मोठ्याही घालायच्या नाहीत, खूप छोट्याही घालायच्या नाहीत. ते कप्प्यामध्ये व्यवस्थित बसतील. आपला किती डिस्टन्स आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे कपड्यांच्या घड्या घालायच्या. कपडे उभे ठेवण्याची जी पद्धत असते ना, ती वापरा. म्हणजे काय होतं, की कपडे जर एकावर एक राहिले तर आपल्याला ते सापडणं कठीण जात नाही. त्यामुळे ते छान ऑर्गनाइज करून त्याचे कलर्स दिसतील, पॅटर्न्स दिसणार नाहीत, अशा पद्धतीनं घड्या घालून ठेवायचं. कारण बऱ्याचदा काय होतं, की आपल्याकडे ब्लॅक कलरचे असंख्य कपडे असतात. पण मग ते ब्लॅक कलरचंच फक्त वरती ठेवलं तर प्रत्येक ब्लॅक कलरला काहीतरी वेगळा पॅटर्न असेल की नाही, तो वरती आला पाहिजे बाबा. अशा आयडियानी जर ते ठेवलं, तर आपल्याला हा ब्लॅक घालायचा का तो ब्लॅक घालायचा आहे, या नादामध्ये आपण सगळे ब्लॅक काढत नाही. हे आपण सगळा विचार करून जर का कपाट आवरलं ना, तर मी तुम्हाला नक्की सांगते, की तुम्ही आज आवरलेलं कपाट म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर कपाट आवरलं, तर ते दिवाळीपर्यंत तुम्हाला आवरायला लागणार नाही. नंबर 5 मुद्दा ते म्हणजे अंतर्वस्त्रांसाठी वेगळं ऑर्गनायझर हे ठेवायचंच ठेवायचं. आता आपले अंतर्वस्त्र किंवा मग मोजे, रुमाल, इनरवेअर हे सगळे ना एक छोटे-छोटे असतात. त्यामुळे आपण एका बॉक्समध्ये आपण टाकतो आणि मग काय होतं, गोंधळ होतो. लागणारे वस्तू ड्रॉवर किंवा ऑर्गनायझरमध्ये छोट्या कप्प्यात जर असतील, तर त्याचे पाउचेस आता मिळतात. ते पाउचेस जर का आपण केले किंवा त्याचं नीट नियोजनबद्ध असं आपण छान फोल्डिंग्स करून ठेवले, फोल्डर्स जर ठेवले ना, तर ते आपल्याला सापडायला सोपे जातात. बऱ्याचदा रुमाल आणि सॉक्स जे असतात किंवा छोटे-छोटे नॅपकिन्स जे असतात, आपल्याला असं वाटतं की या छोट्या गोष्टी आपण एकाच ठिकाणी ठेवल्या तर आपल्याला सापडतील म्हणून आपण एकाच पिशवीमध्ये किंवा एकाच कप्प्यामध्ये आपण ते कोंबून ठेवतो. तसं न करता इनर वेअर्स हे डेफिनेटली वेगळे राहिले पाहिजे कारण हा हायजीनचाही मुद्दा असतो आणि दुसरी गोष्ट आपले जे रुमाल असतात, सॉक्स असतात आणि प्लीज सॉक्स आणि रुमाल एके ठिकाणी ठेवू नका. कारण सॉक्सला पण बऱ्याचदा खूप जर्म्स असतात आणि रुमाल जे आपण वापरतो, ते रुमाल आपण नाकाला वगैरे लावत असतो. त्यामुळे मला असं वाटतं हायजीनच्या दृष्टीनं आपण याचे सुद्धा वेगवेगळे कप्पे करायला हवेत आणि ते वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवायला हवं. पाउचेसही खूप छान मिळतात. या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणारच आहे. तिथून तुम्ही वस्तू आरामात ऑर्डर करू शकता. नंबर 6 मुद्दा ते म्हणजे दुपट्टे आणि स्कार्फ. आता वेगवेगळे असतात, काही ड्रेसवरचे असतात. ते कसे ठेवायचे? तर ते कायम रोल करून ठेवायचे. दुपट्टे फोल्ड करून ठेवायचे नाहीत, कारण ते बऱ्याचदा सिंथेटिकचे असतात, पातळ असतात. त्यामुळे ते घडी घालून आपण जर कप्प्यामध्ये ठेवले, तर ते 100% काढताना विस्कटतात आणि तो पूर्ण जो आपला सेट असतो, तो खराब होतो. म्हणून आपण एक छानपैकी बॉक्स घ्यायचा आणि त्या बॉक्समध्ये आपण हे जे आपले वेगवेगळे स्कार्फ्स आहेत किंवा मग दुपट्टे आहेत, ते आपण छानपैकी गुंडाळून ठेवायचे. आता काय होतं, की ते गुंडाळून ठेवल्यानंतर त्याचे पॅटर्न्स सुद्धा जे असतील ते दिसतील अशा पद्धतीने ते गुंडाळून ठेवायला हवेत. नाहीतर आपण त्याच्यात सुद्धा ही कशावरची ओढणी असं म्हणून आपण ते शोधत राहतो आणि त्यामुळे सगळे जे आपले दुपट्टे आहेत ते डिस्टर्ब करून टाकतो. तर ते असं करायचं नाही. नंबर 7 मुद्दा ते म्हणजे साड्यांसाठी आपण कायम कॉटन कव्हरचे जे मोठे-मोठे पाउचेस असतात
त्या बॅग्स ज्या असतात त्या कॉटनच्या असतात किंवा मलमलच्या असतात त्या आपण वापरायच्या. कारण साड्या ना प्लास्टिकमध्ये जर का बंद खूप खूप काळ राहिल्या तर त्याला वास येतो एक प्रकारचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या खराब होतात. म्हणून कॉटन कव्हरमध्ये किंवा मलमलच्या कपड्यांमध्ये जर का आपण साड्या छानपैकी कव्हर करून ठेवल्या तर त्या जास्त काळ टिकतात. त्याला अजिबात वर्षानुवर्ष वापरल्या नाही तरी सुद्धा वास येत नाही. महागड्या साड्या या थेट कपाटामध्ये अजिबात ठेवू नका. अधूनमधून त्या बाहेर काढायच्या, त्या पसरवून ठेवायच्या आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का? त्या साड्या ज्या विरतात त्या विरत नाहीत आणि खूप महागाच्या साड्या असतील ना तर त्यांना कधीतरी ऊन सुद्धा देणं गरजेचं असतं. त्यामुळे एखादा तास तुम्ही जर उन्हामध्ये त्या वाळत ठेवल्या अशाच तरी सुद्धा त्या साड्या खूप काळ टिकतात आणि त्यासाठी आपण जे परफ्युम्स मारतो आणि हे सगळं मारतो म्हणून मला असं वाटतं की त्या ओपनमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि ब्रीदेबल कपड्यांमध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर हे नक्की निश्चितपणे हा मुद्दा लक्षात ठेवा. कारण आपल्या खूप छान छान आणि खूप मेमरीज असलेल्या साड्या असतात. तर त्याची काळजी आपण घ्यायला हवी आणि त्यासाठी असं विशेष थोडेसे पैसे खर्च नक्की करायला हवेत. नंबर 8 मुद्दा ते म्हणजे कपाटात सुगंधासाठी नैसर्गिक उपाय आपण करायचा आहे. आता आपण परफ्युम्स मारतो, घामाचा वास असतो, तर कपाट छान सुवासिक राहण्यासाठी केमिकल स्प्रेची गरज नसते. त्यासाठी काय करायचं, डांबरांच्या गोळ्या ज्या असतात ना, त्या डांबरांच्या गोळ्या आपण अशाच ठेवतो, तर तशाच न ठेवता त्या छानपैकी रुमालामध्ये बांधून ठेवायच्या. काही नैसर्गिक उपाय सुद्धा असतात. म्हणजे कापडी पाऊचमध्ये तुम्ही कापूर, लवंग, वेलची किंवा वाळलेली गुलाबाची पाकळी, त्याची पानं किंवा नीमची पानं ही आपण ठेवू शकतो. त्यामुळे बॅक्टेरिया सुद्धा तिथे होणार नाही, फंगल काही होणार नाही आणि छानपैकी सुगंधी असे छान राहतील. खूप सुगंध आला नाही तरी सुद्धा ते कपडे जे आहेत त्याला कुठल्याही प्रकारचं कुबटपणा जो असतो ना तो कुबटपणा येणार नाही. त्यामुळे या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. तुम्ही तुमचे कपडे ठेवताना खूप खूप दिवस जर का बाहेर काढत नसाल तर किमान या गोष्टींची काळजी घ्या की डांबराच्या गोळ्या डायरेक्ट तिथे ठेवायच्या नाहीत. त्या छान कशामध्ये तरी गुंडाळायच्या आणि मग त्या तुमच्या कपाटामध्ये ठेवायच्या. नंबर 9 मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. धुवायचे, घालायचे आणि दान करायचे कपडे असे 3 आपण कपड्यांमध्ये विभाजन करायला हवं. म्हणजे कपडे आवरताना 3 विभाग करणं गरजेचं आहे. आता कुठलं तर रोज वापरायचे कपडे जे आहेत ते आपण पुढे ठेवलेले आहेत. धुण्यासाठी जे कपडे जाणार आहेत की नाही ते आपण वेगळे ठेवायचे, ते कपाटामध्ये ठेवायचेच नाही. त्याच्यासाठी छानपैकी मोठं असं कुठलं तरी एक बास्केट असते, ती बास्केट आणायची आणि त्यामध्येच ते कपडे गेले पाहिजे. घातलेले कपडे धुवायचे आहेत आणि ते पुन्हा कपाटामध्ये कधीही जाता कामा नये. ही शिस्त आपण पाळायलाच हवी. नंबर 3 मुद्दा ते म्हणजे एखाद्या कपड्यावर छोटासा डाग लागलेला असतो, आपल्याला कंटाळा आलेला असतो किंवा आपल्याला असं वाटतं की आता हे कुणाला तरी देऊया, खूप वापरून कंटाळा आलेला आहे. असं ज्या क्षणी आपल्या मनामध्ये येतं ना त्या क्षणी त्याचा एक वेगळा सेक्शन करायचा आणि ते कपडे आपण वेगळे ठेवून द्यायचे. काही वेळेला आपण नको तिथे आपला जीव अडकवतो आणि त्यामुळे काहीही पॉइंट राहत नाही. आपण कपाट अस्ताव्यस्त करतो. कारण कपाट साफ करायला गेल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा लक्षात येतं की अरे हे कितीतरी न लागणाऱ्या गोष्टी आपण कपाटामध्ये साचवून ठेवलेल्या आहेत. तर तसं करायचं नाही. त्यासाठी काय मंत्र आहे की पटापट निर्णय घेतला की पसारा कमी होतो. त्यामुळे डिटॅचमेंट शिकायची आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मला ही गोष्ट लागते की नाही लागते हे इतकं क्लिअर आपल्याला लगेच कळलं पाहिजे. लागत नसेल तर ती गोष्ट मी कोणाला तरी गरजू व्यक्तीला देऊ शकते असा एक वेगळा विभाग करून त्यामध्ये ती गोष्ट केलीच पाहिजे. अशाने तुमच्या कपाटामध्ये कधीही पसारा होणार नाही. नंबर 10 मुद्दा ते म्हणजे घरातले कपडे आणि रात्रीचे कपडे हे वेगळे ठेवायचे. आता बऱ्याच वेळा आपण बाहेरचे जे कपडे आहे किंवा मग घरचे कपडे आहेत किंवा नाईट ड्रेस आहे हे सगळं आपण एकत्र ठेवतो. त्यामुळे रोजच्या रोज निश्चितपणे त्याचा गोंधळ होतोच होतो. आता सिस्टीम कशी लावायची आपण, तर घरातले जे सुटसुटीत म्हणजे होमवेअर कपडे आहेत ना ते एका कप्प्यामध्ये ठेवायचे किंवा एका फोल्डरमध्ये आणि रात्री घालायचे जे कपडे आहेत ते आपण वेगळ्या कप्प्यात ठेवायचे. म्हणजे काय, नाईट ड्रेस किंवा मग आपले गाऊन असतील किंवा सुटसुटीत आपले जे रात्रीचे कपडे असतील ते आपण नाईट वेअर म्हणतो त्याला, त्या नाईट वेअर कपड्यांसाठी आपण वेगळा कप्पा करायचा. सकाळी उठल्यानंतर आपण दिवसभर जर घरात असू तर कृपया गाऊन किंवा नाईट ड्रेसमध्ये जे रात्रीचे कपडे आहेत त्याच्यामध्ये आपण राहायचं नसतं. ते नाईट वेअर कपडे आहेत. होमवेअर कपडे म्हणजे ज्याच्यामध्ये
कोणीही आपल्या घरात आलं पटकन किंवा आपल्याला कुठलाही व्हिडिओ कॉल घ्यायचा असेल किंवा कोणी आपल्याकडे अचानक पाहुणे आले तरी सुद्धा आपण प्रेझेंटेबल दिसलो पाहिजे. ते होमवेअर कपडे असतात. मग त्यावेळेला जी काही आपली धांदल उडते, की अरे मी आता गाऊनच घातलाय, मग मी ओढणीच घेते किंवा मग मी आता अशीच कशी खाली भाजी आणायला जाऊ. तर असं झालं नाही पाहिजे. अंघोळ झाल्यानंतर आपले होमवेअर कपडे हे वेगळे ठेवायचे. खरं सांगू का, मी हे सांगतेय, हे जर का तुम्ही छान ऑर्गनाइज्ड केलं, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे अननेसेसरी कपडे घ्यावे लागणार नाहीत. 2 कपडे असावेत, पण ते खूप व्यवस्थित पद्धतीनं ऑर्गनाइज्ड केलेले असावेत. होमवेअर 2 कपडे असू देत, 3 कपडे असू देत, हरकत नाही. पण ते छान कलरफुल, प्रेझेंटेबल असावेत. त्यांनी तुमचं मन कायम प्रसन्न राहतं, हे लक्षात ठेवा. नंबर 11, अतिशय महत्वाचा मुद्दा. कपाटात आपण कायम आवरत असताना रिकामी जागा ठेवायची. म्हणजे काय, की कपाट पूर्ण भरलेलं जर असेल तर ते कधीही नीट राहत नाही. कपाटामध्ये 10% जागा आपण कायम रिकामी ठेवायला हवी. आता ती कशासाठी? विचार करा, रिकामी जागा म्हणजे लक्झरी नाही, ती शिस्त आहे. कशी काय? तर आपण नसताना आपल्या घरातले किंवा आपल्या कामवाल्या मावशी ज्या असतात, त्या काहीतरी घडी घालतात किंवा आपण आपल्या कपाटामध्ये कोणीतरी आवरून कपाटात घडी घालून ठेवायला जातं. त्यावेळेला काय करतात? ते आहे ते खराब करून टाकतात. कारण त्यांना आपलं ऑर्गनायझेशन माहीतच नसतं. म्हणून अशा लोकांसाठी, आपल्या घरातल्या लोकांसाठी ज्यांना माहिती नाही की कुठले कप्पे कशासाठी आहेत, खास त्यांच्यासाठी किंवा आपल्या घाईच्या वेळेत आपल्याला त्या ठिकाणी कपडे ठेवणं सुचत नाही, म्हणून त्यासाठी ही एक जागा जी आहे, एक छोटीशी जागा 10% म्हणते, तेवढी जागा आपण कायम रिकामी ठेवायची, की ज्यामध्ये आपण घाईच्या वेळेला घडी घातलेले कपडे तिथे ठेवू शकलो पाहिजे किंवा आपल्या घरात कोणीही घडी घातली तरी ते मावशींनी, जे आपल्या काम करणाऱ्या मावशी असतील, त्यांनी सुद्धा ते कपडे तिथे ठेवले तर ते अस्ताव्यस्त दिसणार नाहीत. नाहीतर आपण त्यातून आपली चिडचिड होते. आपल्याला ते अनऑर्गनाइज्ड झालं, की आपण ते नीट ऑर्गनाइज करायला जात नाही. मग आपला तिथून पसारा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अशी 10% जागा ही कायम रिकामी ठेवावी, की ज्यामध्ये आपल्याला हवं तेव्हा पटकन घाईच्या वेळेला आपण तिथे कपडे ठेवले तरी नंतर शांतपणे आपण त्याच्या कप्प्यामध्ये ते ठेवू शकलो पाहिजे. नंबर 12, ते म्हणजे कपाट म्हणजे तुमच्या मनाचं प्रतिबिंब आहे. आता तुम्ही म्हणाल ती 10% जागा ठेवायला आमच्या कपाटामध्ये जागा तर राहिली पाहिजे. म्हणजे आमच्या स्टुडिओमध्ये जे आहे त्यांचाही हाच मुद्दा होता. मी तुम्हाला सांगेन, की मिनिमल कपडे असणं यालाच ऑर्गनायझेशन म्हणतात. आपल्याला किती कपडे लागतात आणि आणखीन एक नियम आहे तो घालून घ्यायचा. ते म्हणजे जर का मी 2 कपडे विकत घेत असेल आणि माझ्या कपाटामध्ये आता जागा नसेल, तर त्यातला एक कपडा मला कपाटातून बाहेर काढायचा आहे याची मनाची तयारी ठेवायची आणि तेव्हाच नवीन कपड्यांची खरेदी करायची. अदरवाईज नवीन कपडे घ्यायचे नाहीत. आणि याचं मोठं कारण असं, की कपाट नीट असेल तर आपली सकाळची सुरुवात ही शांत आणि प्रसन्न होते. कामाला जाताना किंवा इतरांना कोणालाही बाहेर पाठवताना आपण खूप सॉर्टेड असतो. कपडे शोधायला वेळ जात नाही, आपली चिडचिड होत नाही आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनही खूप छान असतो. खूप पॉझिटिव्ह होतो. बिलीव्ह मी, छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. गृहिणी दिवसभर घर सांभाळतात. मग यामध्ये तुमचं काम किंवा तुमची शिस्त ही तुमच्या कपाटावर सुद्धा अवलंबून असते. बऱ्याचदा आपण काय केलंय, आपण कसं ठेवलंय, हे प्रतिबिंब आपल्याला दिसत असतं आणि त्यांनी आपलं मन सुखावत असतं. त्यामुळे या छोट्या-छोट्या गोष्टींची सवय, शिस्त आणि ऑर्गनायझेशन जर का आपल्याला जमलं, तर आपल्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा तसा फरक दिसून येतो. आता पटकन तुम्हाला कपाटासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तूंची यादी सांगणार आहे. ती यादी तुम्ही करून घ्या आणि त्याप्रमाणे ऑर्डर करा. जसं की कपाट डिवायडर, फॅब्रिक स्टोरेज बॉक्स, मी मगाशी म्हणाले तसे मलमलचे काही बॉक्सेस सुद्धा मिळतात साड्यांसाठी, ते तुम्ही घेऊ शकता. कॉटन साडी कव्हर, फोल्डर्स मिळतात ते घेऊ शकता. ड्रॉवर ऑर्गनायझर असतात, छोटे-छोटे कप्पे असतात त्याच्यामध्ये, ते घेऊ शकता किंवा छोटे-छोटे पाउचेस मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्सेसरीज पण ठेवू शकता. लेबल स्टिकर्स मिळतात किंवा मग कपड्यांसाठी हँगर्स मिळतात. आता हँगर किती घ्यायचे, केवढे घ्यायचे हे आपण कपाटावर आपल्या अवलंबून असतं. त्यामुळे त्याचाही नीट विचार करून घ्यायला पाहिजे. आता कपडे सुगंधी राहण्यासाठी सुद्धा काही परफ्यूम्स मिळतात, जे की हर्बल असतात, ते तुम्ही ठेवू शकता. लॉन्ड्री बास्केट हे मस्ट आहे. लॉन्ड्री बास्केट ठेवा. आणि त्यानंतर जुन्या साड्यांचं स्टोरेज करून ठेवण्यासाठी तुम्ही काही फोल्डर्स मिळतात, काही डिवायडर्स मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता. आता ह्या सगळ्या गोष्टींची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे आणि शिवाय त्याच्या काही वस्तूंची लिंक मी शोधून तुम्हाला
खाली देणार आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हे जे मी आज सांगितलेले काही मुद्दे आहेत, हे मुद्दे लक्षात ठेवून आजच्या आज कपाट आवरायला घ्या आणि असं मन एकदम प्रसन्न करा, एकदम सॉर्टेड राहा. त्यांनी तुमचा दिवस डेफिनेटली खूप छान जाईल. दिवस नाही, मी म्हणेन की पुढचे महिने 2 महिने खूप छान जातात. बऱ्याचदा आपल्याला नवीन कपडे घेण्याचं खूप क्रेव्हिंग्ज होत असतात. असं वाटत असतं की हे घेऊ का, ते घेऊ का बाहेर गेल्यानंतर. तर हे टेम्प्टेशन सुद्धा कमी व्हायला लागतं जर का तुमचं कपाट ऑर्गनाइज असेल तर. एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या कपाटावर अवलंबून असतात आणि म्हणूनच हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल. वाटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.